तू चुकलायला जायचं. हे दुटायले गे मम्मीचे म्हणजे दुटायले आहे ना मी. तू चुक करायला जायचं म्हणून दुखायले आहे का नाही पिलू. ऐ फुगा. तू चुक करायला जायचं म्हणून दुखायले. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. मी प्रतीक्षा स्वागत करते तुम्हा सर्वांचं अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता कियांशचा 9व्या महिन्याचा डोस. तर आज काय डोस देण्याचं कॅन्सल केलं कारण कियांशला थोडीशी ताप आणि सर्दी खोकला पण आहे, त्यामुळे आजचा डोस कॅन्सल केला. आणि आता बघूया, बुधवारी आहे तर बुधवारी जर त्याची तब्येत ठीक असेल तर बुधवारी देऊन घेणार. आणि आज आहे गुरुपुष्यामृत योग. तर गुरुपुष्यामृतच्या दिवशी मी ठरवलं आहे की आज स्वामींचं स्वामीचरित्र सारामृतचा पाठ करावा. तर अगोदर पाठ करते आणि मग भेटते. आज मस्त लाल फुलांनी देवघर सजलं. देवपूजा अगोदरच करून घेतलेली होती मम्मीने. मी फक्त स्वामींचं चरित्राचा एक पाठ करणार आहे. एक पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय वाचणार आहे. माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की गुरुपुष्यामृतला एकतरी स्वामींचा पाठ करावा, स्वामी चरित्र सारामृतचा. आणि आज ते शक्य झालं. स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली. तर इकडे चाललं आहे माझं स्वामी चरित्राचा पाठ वाचणं. आणि स्वामी चरित्र सारामृतचा पाठ झाल्यानंतर आत्ता मी करते कियांशच्या 11 महिन्याच्या थीमची तयारी. आणि कियांशला पहिला दात त्याचा 10व्या महिन्यामध्येच आला होता, पण 10व्या महिन्यामध्ये दिवाळीची थीम ते केली होती आणि त्यामुळं 11व्या महिन्याची थीम, दातांची थीम करायचं ठरवलं. तर थीम बनवण्यासाठी दातांचे वगैरे शेप काढले आणि त्यानंतर थीम बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला एक कापड अंथरून घेतला आणि त्यावर आय गॉट माय फर्स्ट टूथ असं 5 दातांचे शेप काढले आणि त्यावरती हे नाव काढलं, आय गॉट माय फर्स्ट टूथ. आणि 11 नंबर बनवला दातांचा. आणि फायनल थीम अशी झाली. आणि नंतर परत विचार बदलला की त्याचे आतापर्यंतचे सगळे मंथली शूट झोपवून केले होते, या मंथमध्ये त्याचा बसवून शूट करावा. आणि म्हणून परत हे सगळं चेंज केलं आणि शेवटी थीम अशी झाली. आणि कियांशचे फोटो काढले. तुम्हाला ही थीम कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कियोला नवीन टूथब्रश पण आणला बरं का. आणि कियांशचा 11व्या महिन्याच्या थीमसोबतचा आजचा हा फोटो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मला एक स्वामींची फ्रेम बनवायची आहे, त्यामुळे थर्माकोलवर स्वामींचं स्केच काढलं आहे आणि त्यावर थोडंसं वर्क करायचे, ते मी पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेल. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.